फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. विट्याच्या सुपुत्राचा कराडमध्ये सन्मान, या डॉक्टरला मिळाला प्रेरणा पुरस्कार. विटा येथे वैद्यकीय सेवेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉक्टर सुहास उद्धव गोडसे यांना कराड येथील टिळक हायस्कूलच्या वतीने गौरवण्यात आले. सुहास गोडसे हे विटे शहरात अनेक रुग्णांना आपुलकीची कुटुंबियाप्रमाणे सेवा देणारे रुग्णसेवक म्हणून परिचित होते. त्यांनी सातारा, कराड, विटा, पुणे, चिंचवड या ठिकाणी नर्सिंग क्षेत्रातला आपला अनुभव व सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा करून असंख्य रुग्णांची सेवा केली आणि कित्येक कुटुंबांशी आपुलकीचे नाते निर्माण केले. 12 वर्षापूर्वी मातृसेवी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वृद्ध रुग्णांचे वृद्धाश्रम सुरू केले. प्रारंभी 2 रुग्णांपासून या संस्थेची सुरू झालेली वाटचाल सध्या सुमारे 100 रुग्णांच्या सेवेपर्यंत पोहोचली आहे. मातृसेवा सेवाभावी संस्थेच्या या रुग्ण वृद्धाश्रमात ज्या रुग्णांची काळजी घेणे घरातील व्यक्तींना शक्य नाही, पुरेशा सुविधा नाहीत, आर्थिक व्यवस्था नाही, पॅरालिसिस झालेले व अन्य काही आजाराने ग्रस्त असलेले रुग्णांना या ठिकाणी ऍडमिट करता येते व तिथल्या अनुभवी शुश्रूषा व आपुलकीच्या सेवेमुळे रुग्णांची आवश्यक ती काळजी घेतल्यामुळे ते तंदुरुस्त ठणठणीत होतात. चिंचवड येथे सध्या मातृसेवी सेवाभावी संस्थेचे निराधार रुग्णांसाठीचे वृद्धाश्रम सुरू आहे. येथे सुमारे 100 रुग्णांवर उपचारासह सेवा शुश्रूषा करण्यात येते. डॉक्टर सुहास गोडसे व त्यांची पत्नी मानसी गोडसे, मुलगी संस्कृती गोडसे, दिशा गोडसे या परिवारासह त्यांचे कर्मचारी यांच्याकडून निराधार रुग्णांची काळजी घेतली जाते. गरजांपेक्षाही आपलेपणाने केलेल्या सेवा शुश्रूषेमुळे बहुतांशी रुग्ण बरे होतात आणि या ठिकाणी राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची व सर्व सण समारंभ साजरे करण्याची सुविधा असल्याने आनंदाने व गुण्यागोविंदाने राहतात. डॉक्टर सुहास गोडसे यांच्या याच कार्याची दखल घेऊन ज्यांनी ज्या शाळेत माध्यमिक शिक्षण घेतले त्या कराड येथील टिळक विद्यालय या शाळेने त्यांना प्रेरणादायी पुरस्कार देऊन सन्मान केला व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करून यशस्वी विद्यार्थ्यांना डॉक्टर गोडसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. टिळक हायस्कूल येथे पुरस्कार प्रदान सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रेरणा पुरस्काराचे मानकरी टिळक विद्यालयाचे प्रतियश माजी विद्यार्थी, मातृसेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुहास उद्धव गोडसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा अभिवादन करण्यात आले. शालेय प्रशासनाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संगीत विभागाने विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. यानंतर टिळक हायस्कूल सांस्कृतिक विभाग व विद्यार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी मन जिंकले. स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक के.पी. वाघमारे यांनी केले. प्रेरणा पुरस्काराचे मानपत्र वाचन पर्यवेक्षक पी.आर. मोरे यांनी केले. शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, सेक्रेटरी चंद्रशेखर देशपांडे, नितीन शाळेग्राम यांच्या हस्ते प्रेरणादायी पुरस्कार प्रदान करण्यात आला. वार्षिक पारितोषिक वितरण यादी वाचन उपशिक्षक जे.एस. पवार यांनी केले. डॉक्टर सुहास गोडसे यांनी आपल्या संघर्षात्मक कार्याची ओळख मनोगतातून देण्याचा प्रयत्न केला. सेवाभावी वृत्तीने आपण कार्य केले तर त्याचे समाधान लाभते व वृद्धांच्या, रुग्णांच्या आशीर्वादामुळे सुयश प्राप्त होते असा माझा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेने केलेला सन्मान हा एखाद्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा महत्त्वाचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. स्वतःच्या अनुभवाचे अनेक प्रसंग कथन केले व कराड येथील टिळक विद्यालयातील अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. यावेळी ते भावना प्रदान झाल्यामुळे त्यांना आपले मनोगत आटोपते घ्यावे लागले. डॉक्टर सुहास गोडसे, बाळासाहेब कुलकर्णी, चंद्रशेखर देशपांडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर देशपांडे, नितीन शाळेग्राम, उमेश पंचायत, मिलिंद धोपाटे, गोविंद घळसासी, पत्रकार गजानन बाबर यांच्यासह डॉक्टर सुहास गोडसे यांचे कराड, विटा, चिंचवड येथील मित्र उपस्थित होते. जे.एम. थोरात यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष एस.एस. खामकर यांनी आभार मानले. बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा. कुर्ला नागरी सहकारी बँकेत जॉब मिळाला. त्या बँकेच्या आंतर बँक स्पर्धेमध्ये ते पुढे गेले. तो त्यांच्या नशिबाचा भाग आहे. पण माझ्या पुढं वेगळंच काहीतरी मांडून ठेवलं होतं
असं मला वाटायला लागलं ज्यावेळी मुंबईमध्ये म्हणजे माझ्या भावाकडे मी गेलो होतो. ॲक्च्युली माझे मोठे भाऊ बँकेत मॅनेजर होते, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की पुढं काय करायचं आहे काय नाही. मग बरं म्हटलं ठीक आहे करूया. असं विचार असं चालू असताना माझे काका म्हणजे त्यावेळी आपले एकत्र कुटुंब बदलत असते त्यामुळं मोठे काका आजारी होते आणि मोठ्या काकांची दोन्ही मुलं अतिशय गर्भश्रीमंत ते होता. आम्ही मध्यमवर्गीय होतो. पण ते आजारी पडले, त्यांना ब्रेन हॅमरेज झालेलं होतं. मग त्यामुळे ते कुठे असं म्हणतं बडबड कुठेही कसंही करणार. तर त्यांची हॉस्पिटलमध्ये मी सेवा करत होतो. असे 6 महिने त्यांची सेवा करत जवळजवळ 6 महिन्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. आणि ते चुलत भाऊ म्हणजे आता सांगताना पण मला वाईट वाटते, पण ज्यांच्यामुळं आपण जग बघितलं त्या काकांना घरामध्ये ते कुठं तरी काहीतरी करतात, कुठं तरी शू करतात, ते करतात म्हणून ते चुलत भाऊ मारताना बघितल्यावर मला वाईट वाटलं की ज्यांनी आज समाज घडवला. आपल्या या कोयनापुलावर त्यांचं कृष्णापुलावर त्यांचं नाव आहे. फाउंडेशन त्या पुलाचं पी के कुलकर्णी म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्या काळी, त्यांचं नाव आहे. मी त्याला म्हटलं अरे मारतच कशाला. तो मला काय म्हणला की तुला एवढं वाटते तर तू सगळं सोडून त्यांची सेवा कर म्हणजे. आणि मी त्या दवाखान्यात जेव्हा सेवा करताना डॉक्टरनी बघितलं तेव्हा मला ते म्हणले की आजपर्यंत केरळची लोक खूप या नर्सिंग फील्डमध्ये आहेत, पण तुझ्यासारखं अंतःकरणापासून सेवा करण्याची तुझी वृत्ती आहे तर तू नर्सिंग का करत नाहीस. आणि मग त्यांनी मला ती प्रेरणा दिली. तिथून मी नंतर सांगलीमध्ये येऊन शिक्षण घेतलं, पण प्रॅक्टिकल अनुभव त्यांच्या हॉस्पिटलला मी जास्त